नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक VR फंड कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये अभ्यासत असताना आपण लाभांश आणि व्याज जो आपला 10वा घटक आहे त्या घटकांचा आपण अभ्यास त्या ठिकाणी करत होतो. त्यामध्ये आपण जवळपास लाभांश कशाला म्हणायचं, त्याचबरोबर लाभांशाचे जे वैशिष्ट्य आहेत, वैशिष्ट्ये, कायदेशीर तरतुदी याबाबतचा आपण अभ्यास त्या ठिकाणी केला होता. त्यामधील आपण ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या 2 कायदेशीर तरतुदीचा अभ्यास त्या ठिकाणी केला होता. आज आपल्याला त्याच्या पुढची जी कायदेशीर तरतूद आहे, लाभांश वाटपाबाबतच्या कायदेशीर तरतुदी ज्या आहेत त्या कायदेशीर तरतुदीविषयीचा आज अभ्यास या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा. मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये जवळपास लाभांश स्त्रोताबाबतच्या कायदेशीर तरतुदी आणि लाभांश घोषणेसंबंधीच्या कायदेशीर तरतुदीचा अभ्यास त्या ठिकाणी केला होता. आज आपल्याला या ठिकाणी लाभांश वाटपाबाबत ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या कायदेशीर तरतुदीचा अभ्यास करायचा. आपण पाहिलं की लाभांशाची शिफारस जी आहे ती शिफारस संचालक मंडळ करतं आणि तो संचालक मंडळ कंपनीच्या भागधारकाच्या सर्वसाधारण सभेमध्ये या ठिकाणी तो ठराव मांडता आणि भागधारक त्याला त्या ठिकाणी मंजुरी देतात. आणि मग मंजुरी दिल्यानंतर त्या लाभांशाचे वाटप त्या ठिकाणी तुमच्या कंपनीला त्या ठिकाणी करावं लागतं. मग ज्यावेळेस कंपनी लाभांशाचं वाटप करत असते त्यावेळेस तिला कायदेशीर तरतुदीचं पालन करूनच या ठिकाणी लाभांशाचं वाटप तुम्हाला करावं लागतं. मग त्यामध्ये 7 कायदेशीर तरतुदी आपल्याला त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या 7 कायदेशीर तरतुदीचं पालन करूनच तुम्हाला या ठिकाणी लाभांशाचं वाटप हे करावं लागत असतं. त्यामध्ये पहिली कायदेशीर तरतूद त्यांनी दिलेली आहे की लाभांश फक्त रोख स्वरूपातच या ठिकाणी देता येतो, वस्तूच्या स्वरूपामध्ये लाभांश हा तुम्हाला त्या ठिकाणी देता येत नाही. दुसरं आहे लाभांशाचे धनादेश किंवा अधिपत्राद्वारे भागधारकास कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या माध्यमातून लाभांशाचं वाटप हे करता येतं. लाभांश 2-3 प्रकारे देता येतो. एक लाभांश अधिपत्राद्वारे, दुसरं लाभांश आदेश देऊन आणि तिसरं इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या माध्यमातून तुम्हाला लाभांशाचं वाटप त्या ठिकाणी संबंधित भागधारकाला करता येतं. तिसरी त्यांनी कायदेशीर तरतूद दिलेली आहे, जर संयुक्त भागधारक असतील तर त्यांना कशा पद्धतीने लाभांश द्यायचा, तर जर का एखाद्या म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्रित येऊन भाग खरेदी केलेली असतील तर अशा भागधारकांना आपण संयुक्त भागधारक असं म्हणतो. आणि यांना लाभांशाचं वाटप कसं केलं जातं, तर त्यांच्या जी भाग नोंदवही आहे त्या भाग नोंदवहीमध्ये ज्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे त्याच व्यक्तीच्या नावानं या ठिकाणी तुम्हाला लाभांश द्यावा लागणार आहे. इतर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या नावानं तुम्हाला लाभांश हा देता येणार नाही. त्यानंतर चौथं त्यांनी सांगितलं की लाभांश वाटप हा जो कालावधी आहे तो कधी असला पाहिजे, म्हणजेच लाभांश जे आपण घोषित केलेला आहे तो किती दिवसाच्या आत तुम्ही त्या ठिकाणी वाटप केला पाहिजे. तर त्यांनी कलम 124 नुसार आपल्याला त्यांनी सांगितलं की कंपनीने लाभांश घोषणेच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत लाभांशाचं जे वाटप आहे ते वाटप तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच घोषित केल्यापासून, संचालक मंडळानं घोषित केलं लाभांश वाटप करायचा आहे त्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत तुम्ही काय करायचं आहे, तर लाभांशाचं प्रत्यक्ष वाटप हे भागधारकाला त्या ठिकाणी करायचं आहे. 5वं त्यांनी सांगितलं लाभांश फक्त कंपनीच्या नोंदणीकृत भागधारकांनाच देय असतो. ज्यांची नोंद ही कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये किंवा भाग वाटप नोंदवहीमध्ये झालेली आहे अशाच भागधारकांना या ठिकाणी काय केलेलं असतं, लाभांशाचं वाटप हे केलेलं असतं. ज्यांची नोंद ही तुमच्या भाग नोंदवहीमध्ये नाही अशा भागधारकांना लाभांश हा देय नसतो. त्यानंतर जर का भाग हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये म्हणजेच डीमॅट स्वरूपामध्ये भागाची खरेदी केलेली असेल तर तुम्हाला ते लाभांश हे डिपॉझिटरीकडून कळवले जात असतं की डिपॉझिटरी हे कंपनीला जे लाभदायक मालक आहेत, लाभप्रद ज्याला आपण बेनिफिशियर ओनर असं म्हणतो, त्या बेनिफिशियर ओनरचं नाव कंपनीला तुमचा डिपॉझिटरी पार्टिसिपंट त्या ठिकाणी कळवत असतो आणि त्या कंपन्या
काय करतात, या बेनिफिशियर ओनरला म्हणजेच लाभप्रद मालकाला त्या ठिकाणी लाभांश देत असतात. आणि जर का तुम्ही भौतिक स्वरूपामध्ये म्हणजेच जसं आपण कागदी स्वरूपामध्ये जर का आपण भागाची खरेदी केलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लाभांश हा एकतर कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये जी नोंद केलेली आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी लाभांश हा द्यावा लागत असतो. आणि शेवटचं आहे 7वं, ते म्हणजे जर का तुम्ही कर्तव्यामध्ये चूक केली असेल, कोणत्या कर्तव्यामध्ये, तर लाभांश वाटपाच्या कर्तव्यामध्ये. आपल्याला त्यांनी काय सांगितलं, जर का लाभांश तुम्ही घोषित केल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये जर का तुम्ही त्या ठिकाणी लाभांश दिला नसेल तर त्याला या ठिकाणी काय म्हणायचं, कर्तव्याची चूक. म्हणजेच दिलेल्या कालावधीत जर का तुम्ही लाभांश वाटप केला नसेल तर संचालक मंडळ जे आहे ते संचालक मंडळ हे शिक्षेस पात्र ठरवलं जातं. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की जोपर्यंत त्या लाभांशाचं वाटप होत नाही तोपर्यंत 12% दरानं व्याज त्यावर द्यावं लागत असतं. अशा पद्धतीने लाभांश वाटपाबाबतच्या कायदेशीर तरतुदी आपल्याला त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि याचबरोबर लाभांशासंबंधीच्या ज्या 3 कायदेशीर तरतुदी होत्या त्या 3ही कायदेशीर तरतुदी आपल्या या ठिकाणी संपलेल्या आहेत. यानंतर आपल्याला पाहायचं की वाटप न केलेला मागणी न केलेला लाभांश. आता वाटप न केलेला आणि मागणी न केलेला लाभांश म्हणजे वाटप न केलेला म्हणजे कंपनीनं घोषित करूनही 30 दिवसाच्या आत जे लाभांश प्रत्यक्ष भागधारकाला दिलेला नाही अशा लाभांशाला वाटप न केलेला लाभांश असं आपण म्हणतो. आणि मागणी न केलेला म्हणजे अशा प्रकारचा लाभांश की समोरील भागधारकाला तो लाभांश मंजूर झालेला आहे परंतु तो आणखीन घेऊन गेलेला नाही किंवा त्यानं मागणी कंपनीकडे केलेली नाही किंवा माझा लाभांश मला द्या. अशा प्रकारचा जो लाभांश असतो, मागणी न केलेला जो लाभांश असतो म्हणजेच भागधारकाने त्या लाभांशाची मागणी त्या ठिकाणी केलेली नसते, त्या लाभांशाला आपण या ठिकाणी मागणी न केलेला लाभांश असं आपण म्हणत असतो. मग वाटप न केलेला व मागणी न केलेला जो लाभांश आहे त्यासंबंधी कायद्यामध्ये काही नियम दिलेले आहेत, त्या नियमाचं तुम्हाला या ठिकाणी पालन करावं लागत असतं. मग ज्यावेळेस कंपनीनं वाटप न केलेला लाभांश असेल किंवा मागणी न केलेला लाभांश असेल तर अशा लाभांशाचं करायचं काय, तो लाभांश कंपनीकडेच पडून राहत असतो. म्हणजे तो कोणाला दिलेला नाही, काहीच नाही, तर कंपनीमध्येच असतो. मग अशा वेळेस कंपनीनं काय करायचं आहे तर लाभांश देय खाते त्या ठिकाणी उघडायचं आहे आणि त्या खात्यामध्ये तो लाभांश ठेवायचा. कधी ठेवायचा तर वाटप न केलेला व मागणी न केलेल्या एकूण लाभांशाची रक्कम लाभांश देय खात्यास वर्ग करावयाची आहे आणि ते खातं तुमच्या शेड्यूल बँकेमध्ये उघडायचं आहे. स्पेशल अकाउंट ओपन करायचं. काय नावानं, लाभांश देय खाते या नावानं ते खातं उघडायचं आहे तुमच्या शेड्यूल बँकेमध्ये. आणि जी वाटप न केलेला लाभांश असेल आणि मागणी न केलेला जो लाभांश असेल ती रक्कम तुम्ही त्या खात्यामध्ये टाकायची. सदर रक्कम लाभांश घोषणेपासून 30 दिवस संपल्यानंतर 7व्या दिवसात ते वर्ग करायचा आहे. मग कधी तो वर्ग करायचा आहे तो लाभांश देय खात्यामध्ये, तर तुम्ही घोषणा केली आहे, त्या घोषणा करून 30 दिवस संपले आणि तिथून पुढे 31व्या दिवसापासून पुढे 7 दिवसाच्या नंतर म्हणजेच 38व्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही घोषित केलेला आहे त्या दिवसापासून 38व्या दिवशी ती रक्कम तुम्ही त्या खात्यामध्ये 38 डेज ज्याला आपण म्हणतो म्हणजेच 30 दिवसाच्या नंतर पुढचे 7 दिवस तुम्ही या ठिकाणी पुढच्या 7 दिवसाच्या नंतर ती रक्कम तुम्ही या खात्यामध्ये टाकायची आहे म्हणजेच वर्ग करायची आहे. आणि न दिलेला व न मागणी केलेला जो लाभांश आहे तो लाभांश देय खात्याचा वर्ग केल्यानंतर 90 दिवसाच्या आत कंपनीने आपल्या संकेतस्थळावर किंवा इतर संकेतस्थळावर ज्या भागधारकांना लाभांश वाटप म्हणजे ज्या भागधारकांना लाभांश मागणी केलेला नाही किंवा वाटप केलेलं नाही अशा भागधारकाचं नाव, पत्ता, लाभांशाची देय रक्कम इत्यादी माहिती ही त्या वेबसाईटवर टाकायची आहे. हे बंधनकारकच आहे. कितव्या दिवसानंतर, 90 दिवसाच्या आत. कोणत्या 90 दिवसाच्या आत, घोषित केल्यापासूनच्या, लाभांश घोषित केल्यापासूनच्या 90 दिवसाच्या आत ज्या भागधारकांनी लाभांश हा घेतलेला नाही किंवा नेलेला नाही अशा भागधारकांना या ठिकाणी त्यांचं नाव,
पत्ता आणि त्यांना मिळालेला जो लाभांश आहे ती लाभांशाची रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी प्रसिद्ध करायची आहे. त्यानंतर लाभांश देय खात्यातून लाभांश मिळवण्यासाठी भागधारकास कंपनीकडे अर्ज करावा लागणार आहे. आणि जर का नंतर वाटलं एखाद्याला की आपल्याला लाभांश डिक्लेअर झाला होता आणि आपण तो लाभांश घेतलेला नाही, तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं, 90 दिवसाच्या नंतर जर तुम्हाला जर लाभांश घ्यायचा असेल तर तुम्ही कंपनीला तशा प्रकारचा अर्ज करायचा आहे की माझा लाभांश हा कंपनीकडे बाकी आहे, तुम्ही तो लाभांश मला द्यावा. मग लाभांश देय खात्यास वर्ग केलेला लाभांश रक्कम वर्ग केल्यापासून तारखेपासून 7 वर्षाच्या आत न वाटप झालेला अथवा नेल्यास कंपनी सदर रक्कम गुंतवणूकदारास शिक्षण व सुरक्षा निधीला त्या ठिकाणी वळवायची आहे. आणि जर का तुम्ही 90 दिवसानंतर ती रक्कम तुमच्या त्या खात्यावर टाकलेली आहे लाभांश देय खात्यावर, परंतु 7 वर्ष उलटूनही ती रक्कम मागायला कोणीही आलेलं नाही. आलं लक्षामध्ये, तुम्ही लाभांश देय खातं उघडलेलं आहे, त्या लाभांश देय खात्यामध्ये मागणी न केलेला आणि वाटप न केलेला लाभांश वर्ग केलेला आहे, परंतु 7 वर्ष उलटून गेलेले असूनही कोणीही तो लाभांश मागायला आलेलं नाही. त्या लाभांशाच्या रकमेचं करायचं काय, तर ती रक्कम जी आहे ती रक्कम केंद्र सरकारच्या 2001च्या नियमानुसार ती रक्कम IEPF या म्हणजेच गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी या खात्याला ती वर्ग करायची आहे. म्हणजे तुम्ही जे इन्व्हेस्टर असतात, या इन्व्हेस्टरसाठी जे तुम्ही शिक्षण घेता, जे तुम्ही कॅम्प घेता, त्या कॅम्पासाठी लागणारा जो खर्च असेल, त्याचबरोबर सुरक्षा निधी की जे आपले इन्व्हेस्टर आहेत त्या गुंतवणूकदाराची सुरक्षा करण्यासाठी, त्यांच्या भागाची याची सुरक्षा करण्यासाठी जो तुम्ही खर्च करता त्यासाठी लागणारा जो पैसा आहे त्या निधीला तुम्ही ती रक्कम वळती करायची आहे किंवा त्यासाठी तुम्ही ती वर्ग करायची आहे. आणि त्यानंतर या खात्यातून IEPF मधून रकमेची मागणी करताना योग्य पद्धतीप्रमाणे आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यात अर्जातील माहिती सादर करायची आहे. अशा पद्धतीने वाटप न केलेला व मागणी न केलेल्या लाभांशाबाबत आपल्याला कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत. यानंतर आपल्याला जो लाभांश वाटप आहे, लाभांश वाटपासंबंधीचे जे माध्यमे आहेत कलम 123 नुसार आपल्याला 3 प्रकारचे माध्यमे त्यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं माध्यम आहे, आपण लाभांश संबंधित भागधारकाला 3 पद्धतीने देऊ शकतो. एक लाभांश आदिपत्राच्या माध्यमातून, दुसरं लाभांश आदेश देऊन आणि तिसरं इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या माध्यमातून. यामध्ये NEFTच्या किंवा RTGSच्या माध्यमामधून किंवा डायरेक्टली बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून आपल्याला संबंधित भागधारकाला या ठिकाणी काय करता येईल, तर लाभांश हा देता येईल. अशा पद्धतीने आपल्याला मागणी न केलेला आणि वाटप न केलेला लाभांश आणि त्याचबरोबर लाभांश वाटपाची जी माध्यम आहे ते माध्यम आपण यामध्ये पाहिले. यानंतर अंतरिम लाभांश जो आहे तो अंतरिम लाभांश आपल्याला या ठिकाणी पाहायचा. मग अंतरिम लाभांश कशाला म्हणायचं, तर अंतरिम लाभांश म्हणजे संचालक मंडळाने 2 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मध्ये जो लाभांश घोषित केलेला आहे त्या लाभांशाला या ठिकाणी आपण अंतरिम लाभांश असं म्हणतो. सर्वात सोपं या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अंतरिम म्हणजे मध्यभागचा. की कोणत्या मध्यभागचा, 2 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मधला. की 2 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान जाहीर केलेला जो लाभांश असतो त्या लाभांशाला आपण अंतरिम लाभांश असं म्हणायचं. आणि जर लेखा कालावधीसाठी कंपनीचा नफा पुरेसा न्याय ठरला तर अंतरिम लाभांश देय झाला असतो. म्हणजे जर का तुमच्या कंपनीला वाटलं की आपल्याला आता 6 महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नफा झालेला आहे आणि पुढील 6 महिन्यातही असाच नफा होणार आहे, तर त्यावेळेस कंपनी ही अंतरिम लाभांश हा जाहीर करत असते. परंतु अंतरिम लाभांश जाहीर करत असताना वर्षभराचा जो घसारा आहे, ज्याला आपण डिप्रिशिएशन म्हणतो, तो डिप्रिशिएशन त्यामधून वजावट केलेला असतो. त्यावेळेस 6 महिन्याचा जरी तुम्ही अंतरिम म्हणजे मध्यभागचा जरी तुम्ही लाभांश जाहीर करत असाल अंतरिम लाभांश, तरीही त्या अंतरिम लाभांशमधून तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागत असतं, तर घसाऱ्याची तरतूद ही करावी लागत असते. याला या ठिकाणी अंतरिम लाभांश असं आपण म्हणतो. मग या अंतरिम लाभांशाच्या आपल्याला काही त्यांनी वैशिष्ट्य दिलेली आहेत. जवळपास 10 प्रकारची वैशिष्ट्ये त्यांनी दिलेली आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की अंतरिम लाभांश जाहीर करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त संचालक मंडळालाच आहेत. कारण आपण पाहिलेलं आहे लाभांश जाहीर करायचा
हा अधिकार कोणाचा आहे, तर फक्त आणि फक्त संचालक मंडळाचा. मग तो अंतरिम लाभांश असो किंवा अंतिम लाभांश असो, कुठलाही लाभांश असो, त्या ठिकाणी लाभांश डिक्लेअर करण्याचा किंवा घोषित करण्याचा किंवा जाहीर करण्याचा अधिकार जो आहे तो फक्त आणि फक्त संचालक मंडळालाच असतो. त्यानंतर अंतिम लाभांश वर्षाच्या त्या कालावधीतील लाभांश फक्त देय असेल, की अंतरिम लाभांश जो आहे तो फक्त त्या 6 महिन्यासाठीच असेल, त्याच्या पुढे जास्त नसणार आहे. त्या वर्षाच्या कालावधीसाठीच तो लिमिट त्या ठिकाणी घालून दिलेली असणार आहे, पुढील वर्षासाठी किंवा पुढील कालावधीसाठी त्या ठिकाणी नसणार आहे. त्यानंतर अंतिम लाभांश जाहीर करण्यापूर्वी कंपनीने वर्षातील काही महिन्याच्या प्रमाणात नव्हे तर संपूर्ण वर्षासाठी घसाऱ्याची तरतुदी केलेली असली पाहिजे. जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की अंतरिम लाभांश तुम्ही जाहीर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या वर्षभराच्या घसाऱ्याची तरतूद त्यामधून वजावट केलेली असली पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला अंतिम लाभांश हा घोषित करता येईल. तोपर्यंत अंतिम लाभांश हा तुम्हाला घोषित करता येणार नाही. चौथं आहे, कोणत्याही राखीव निधीतून अंतरिम लाभांश देता येणार नाही. पाचवं आहे, कंपनीच्या नियमावलीने अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा अधिकार संचालक मंडळाला दिलेला असला पाहिजे. त्यानंतर संचालक मंडळाच्या सभेत अंतरिम लाभांश घोषित करण्याचा ठराव संमत करावा लागतो. की एक लक्षात ठेवायचं, कंपनीमध्ये कुठलीही प्रोसेस करायची असेल तर तुम्हाला संचालक मंडळाच्या सभेमध्ये पहिला ठराव त्या ठिकाणी संमत करावा लागतो आणि दुसरा ठराव हा कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये भागधारकाच्या सर्वसाधारण सभेमध्ये तो ठराव संमत करून घ्यावा लागतो. तसं अंतरिम लाभांश जर का तुम्हाला जाहीर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये तो ठराव संमत करून घ्यावा लागतो. सातवा आहे, अंतरिम लाभांशाची घोषणा केल्यानंतर 5 दिवसाच्या आत घोषित केलेल्या लाभांशाची रक्कम शेड्यूल बँकेच्या स्वतंत्र खात्यात जमा करणे अनिवार्य आहे. जर का तुमच्या संचालक मंडळाने अंतरिम लाभांश जाहीर केला असेल तर ज्या दिवशी तो अंतरिम लाभांश जाहीर केला त्या दिवसापासून 5 दिवसाच्या आत तुम्ही शेड्यूल बँकेमध्ये स्वतंत्र खातं उघडायचं आहे, अंतरिम लाभांश खातं, आणि त्या खात्यामध्ये ती रक्कम त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायची आहे. अंतरिम लाभांशाची घोषणा केल्यापासून 30 दिवसाच्या आत तो लाभांश त्या ठिकाणी तुम्हाला संबंधित भागधारकाला वर्ग करायचा आहे किंवा वाटप करणं हे बंधनकारक असणार आहे. आणि जर न दिलेल्या किंवा मागणी न केलेला अंतरिम लाभांश हा लाभांश देय खात्याला तुम्हाला त्या ठिकाणी वर्ग करायचा. आणि आपण पाहिलं की जर मागणी न केलेला आणि न दिलेला जर लाभांश असेल तर तो आपण लाभांश देय खात्याला वर्ग करतो आणि घोषित केल्यापासून 30 दिवसाच्या पुढील 7 दिवसामध्ये ती रक्कम आपण काय करत असतो, शेड्यूल बँकेमध्ये जे आपण खातं उघडलेले लाभांश देय खातं त्या खात्यामध्ये आपण ती वर्ग करत असतो. म्हणजे 37व्या दिवशी म्हणजे 37 डेजला आपल्याला ती रक्कम लाभांश देय खात्यामध्ये वर्ग करायची आहे. कोणती रक्कम? न दिलेला किंवा मागणी न केलेला लाभांश. आणि शेवटचा आहे, लाभांश देणे खात्यात वर्ग केलेले भांडवल रक्कम वर्ग केलेल्या तारखेपासून 7 वर्षाच्या आत न दिल्यास कंपनीने सदर रक्कम ही कुठे वर्ग करायची आहे, तर गुंतवणूकदार शिक्षण व सुरक्षा निधी खात्याला ती रक्कम वर्ग करायची आहे. म्हणजेच जे की आपण न दिलेला किंवा मागणी न केलेला जो लाभांश होता तो आपण लाभांश देय खात्यामध्ये वर्ग केला होता 37व्या दिवशी. मग ती जी रक्कम आहे ती रक्कम 7 वर्षापर्यंत नेलीच नाही संबंधित भागधारकानं किंवा कंपनीने ती वाटपच केली नाही, तर ती रक्कम 7 वर्षानंतर गुंतवणूकदार शिक्षण आणि गुंतवणूक सुरक्षा निधी याला ती वर्ग करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला अंतरिम लाभांश व अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये त्यांनी या ठिकाणी सांगितले. आणि याचबरोबर आपलं जे लाभांश होतं ते लाभांश या ठिकाणी पूर्णपणे संपलेलं आहे. त्यामध्ये आपण लाभांशाची व्याख्या, लाभांशाची वैशिष्ट्ये, लाभांशाबाबतच्या कायदेशीर तरतुदी आणि लाभांश कशा पद्धतीने वाटप केला जातो आणि अंतरिम लाभांश कशाला म्हणायचं हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. आता यानंतर आपल्याला पुढचं पाहायचं आहे तो म्हणजे व्याज. आतापर्यंत आपण लाभांशाबाबतचा सर्व काही अभ्यास केला. लाभांश कशाला म्हणायचं हे आपण त्या ठिकाणी अभ्यासलं. आता आपल्याला या ठिकाणी व्याज कशाला म्हणायचं किंवा व्याज नेमकं कसं असतं आणि व्याजाची जी वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची. आता व्याज कशाला म्हणायचं तर आपण पाहिलं व्याजाच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितले आहे की दुसऱ्याच्या निधीचा वापर करण्यासाठी दिलेली रक्कम.
पहा, आपण पैसा एखाद्याकडून घेतो आणि तो पैसा वापरतो. तो पैशाचा वापर केल्याबद्दल त्या व्यक्तीला त्या पैशाचा दिलेला मोबदला म्हणजेच या ठिकाणी आपल्याला व्याज असं म्हणता येईल. आपण पैसे घेतो, व्याजानं पैसे घेतले असं आपण या ठिकाणी संबोधतो. मग व्याजानं पैसे घेतले म्हणजे काय करतो, त्या व्यक्तीच्या पैशाचा वापर आपण त्या ठिकाणी करत असतो आणि त्या पैशाचा आपण वापर केल्यामुळं त्या पैशाचा मोबदला म्हणून जो जास्तीचा पैसा देतो त्या पैशाला आपण या ठिकाणी व्याज असं म्हणत असतात. तसंच कंपन्या मग व्याजानं म्हणजे कर्जाऊ स्वरूपाचा निधी या ठिकाणी उभारत असतात आणि या कर्जाऊ स्वरूपाच्या निधीवर कंपनी काय करत असतात, व्याज देत असतात. म्हणजेच संबंधित गुंतवणूकदाराचा पैशाचा वापर कंपनी करत असते आणि त्या वापरलेल्या पैशाचा मोबदला म्हणून कंपनी या ठिकाणी त्याच्यावर व्याज, ज्याला आपण इंटरेस्ट असं या ठिकाणी म्हणत असतो, ते त्या ठिकाणी देत असते. याला या ठिकाणी व्याज असं म्हणायचं. म्हणजेच व्याज म्हणजे पैसे घेणाऱ्याला पैसे घेण्याची द्यावी लागणारी किंमत आणि कर्ज देणाऱ्यास देण्यातून मिळणारे उत्पन्न म्हणजेच तुमचं व्याज होय. म्हणजेच ज्या व्यक्तीकडून आपण कर्ज घेतो त्या व्यक्तीला त्याच्या पैशाचा वापर केल्यामुळं त्याला जो एक्स्ट्राचा आपण पैसा देतो तो एक्स्ट्राचा पैसा म्हणजेच त्याचा व्याज, त्याचं उत्पन्न, आपलं व्याज झालं आणि संबंधित व्यक्तीचं उत्पन्न झालेलं आहे. याला या ठिकाणी व्याज असं म्हणतो. आणि या व्याजाचे आपल्याला काही त्यांनी वैशिष्ट्ये सांगितलेले आहेत. जवळपास 6 प्रकारचे वैशिष्ट्ये त्यांनी या ठिकाणी सांगितले. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगितलं ते म्हणजे व्याज म्हणजे भांडवलाने दिलेल्या उत्पादित सेवांसाठी दिलेली किंमत होय. व्याज कशाला म्हणायचं, तर भांडवलाने दिलेल्या उत्पादित सेवांसाठी दिलेली किंमत. की आपण एखाद्या व्यक्तीकडून पैसा घेतो आणि त्या पैशाचा आपण विनियोग करतो, त्यावर आपण उत्पादित करतो, त्या पैशापासून आपण जास्तीचे पैसे कमवतो, त्यावर दिले जाणारं जे किंमत आहे, त्याला दिली जाणारी जी रेट आहे ते रेट म्हणजे तुमचा व्याज होय. व्याजाचा थेट जोखमीशी संबंध आहे. जितकी जास्त जोखीम तितकं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला व्याज हे मिळत असतं. व्याज हे काय आहे, थेट जोखमीशी संबंधित आहे. आता आपण पाहतोय की एखाद्या व्यक्तीकडून व्याजानं पैसे काढायला गेलो तर तो जवळपास शक्यतोवर देण्याचं टाळतो, कारण ती खूप मोठ्या प्रमाणात जोखीम आहे. मग जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये जोखीम असेल तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला व्याज त्या ठिकाणी मिळत असतं. हे एक वैशिष्ट्य त्याने सांगितलं. तिसरं वैशिष्ट्य सांगितलं, व्याज दर हा मुद्दलाशी वार्षिक टक्केवारी म्हणून व्यक्त केला जात असतो. जे व्याज दिलं जात असतं ते कसं दिलं जात असतं व्याज हे तुमचं, तर वार्षिक टक्केवारीनुसार. म्हणजेच वर्षानुसार 5% दरानं वार्षिक असेल, 12% दर म्हणजे वर्षाला 1 लाखाला 12,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी दिले जात असतात. म्हणजेच व्याजाची गणना ही वार्षिक टक्केवारीनुसार केलेली असते. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे पतपुरवठा, वित्तीय धोरण, कर्जाचे प्रमाण, चलनवाढीचा दर या बाबीद्वारे व्याज दर निश्चित केला जात असतो. की व्याजाचा दर जो आहे तो कशा पद्धतीने निश्चित होतो, तर पतपुरवठा कसा आहे, वित्तीय धोरण कसं आहे, कर्जाचे प्रमाण कसं आहे, चलनवाढीचा दर काय आहे, यावर तुमच्या व्याजाचा दर हा अवलंबून असतो. जर पतपुरवठा मोठ्या प्रमाणात होत असेल, म्हणजेच तुम्हाला कर्जाऊ रक्कम ही सहजासहजी प्राप्त होत असेल, तर त्या ठिकाणी व्याजाचा दर हा अल्पशा राहत असतो. परंतु जर का तुम्हाला कर्जाची रक्कम सहजासहजी प्राप्त होत नसेल तर त्यावेळेस व्याजाचा दर हा मोठ्या प्रमाणामध्ये राहत असतो. म्हणजेच वित्तीय धोरण सरकारचं कसं आहे त्यावरही तुमच्या व्याजाचा दर हा अवलंबून असतो. जर का तुम्हाला पैसा हा सहजासहजी प्राप्त होत असेल, त्याचप्रमाणे कर्जाचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात होत असेल, तर तुमचा व्याजाचा दर हा अत्यंत कमी असतो. परंतु जर का कर्जाचं प्रमाण हे कमी प्रमाणामध्ये असेल, वित्तीय धोरण हे स्ट्रिक्टली असेल, त्याचबरोबर चलनवाढीचा दर हाही कमी प्रमाणात असेल, तर तुम्हाला या ठिकाणी व्याजाचा दर हा मोठ्या प्रमाणामध्ये द्यावा लागत असतो. त्याचनंतर 5वं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की नफा नसल्यासही कंपनीला व्याज द्यावेच लागत असते. बघा, असं कधी झालेलं आहे का, आपण जर का एखाद्या वर्षी एखाद्याकडून कर्जावर पैसा घेतला आणि आपल्याला उत्पन्नच झालं नाही, तर त्याचं व्याजाची रक्कम परत करायची नाही व्याजाचं, असं काही आहे का, नाही. तुम्हाला उत्पन्न हो
अगर उत्पन्न न हो, म्हणजेच कंपनीला नफा हो अगर कंपनीला तोटा हो, काहीही झालं असलं तरीही संबंधित कर्जरोखेधारकाला त्याचं व्याज हे निश्चित केलेल्या दरानं त्या ठिकाणी कंपनीला हे द्यावंच लागत असतं. त्यानंतर व्याज हे निश्चित दराने दिले जाते व सामान्यतः पूर्ण निर्धारित दरानुसारच दिलेलं असतं. याला या ठिकाणी आपण व्याज आणि व्याजाची वैशिष्ट्ये असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. यामध्ये त्यांनी आपल्याला एक फरक स्पष्टकरामध्ये दिलेला आहे, अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश. अंतरिम लाभांश कशाला म्हणायचं हे आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. अंतिम लाभांश कशाला म्हणायचं, तर अंतिम लाभांश म्हणजे कंपनी आर्थिक वर्ष संपल्यानंतर घोषित केला जाणारा जो लाभांश आहे त्या लाभांशाला आपण अंतिम लाभांश असं म्हणतो. अशा पद्धतीनं आपला जो 10वा घटक होता लाभांश आणि व्याज, हा घटक या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे.